पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्यापेक्षा घरच्या घरीच जर हे 3 इन्ग्रेडियंट वापरून तुम्ही फेशियल केलं ना, तर पार्लरपेक्षाही चेहऱ्यावरती जास्त चमक येईल. आता त्यासाठी आपल्याला घरगुतीच वापरातला आपला बेसनचा 1 चमचा भरून पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच नॅचरल पद्धतीने आपण बनवलेली जी हळद असते ती अर्धा चमचा घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, कच्चं दूध किंवा गुलाबजल घालून त्याची अशी काही पेस्ट तयार करायची जी आपल्याला स्क्रब पण करता येईल आणि त्याचा आपल्या चेहऱ्यावरती पॅक पण बसेल. आता त्या अगोदर आपल्याला चेहऱ्यावरती आईस रोलरने किंवा तुमच्याकडे क्यूब असेल तरी त्याने चेहऱ्यावरती बर्फाचा शेक द्यायचा. आता चेहऱ्याला बर्फाचा शेक दिल्यावरती आपल्या स्किनला थंडावा मिळतो, त्यामुळे चेहरा फ्रेशसुद्धा दिसतो आणि बर्फाने चेहरा शेकल्यामुळे रक्तप्रवाह वाढत असतो आणि त्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते. उन्हामुळे जर आलेली आग असेल चेहऱ्यावरती तर ती सुद्धा शांत होते आणि मेकअप करण्यापूर्वी जर बर्फ लावला तर त्वचा आपली अजूनच स्मूथ दिसत असते आणि डोळ्यांभोवती हलकासा बर्फ फिरवला तर आरामसुद्धा मिळतो. आता तो फिरवून घेतल्यानंतर काय करायचं, आपल्याला ही जी पेस्ट आहे ती लावायची. चेहरा पूर्ण सुकल्यानंतर लावा किंवा ओला आहे तोपर्यंतच लावा आणि ही पेस्ट लावून घ्यायची आणि आपल्याला याचा मसाज द्यायचा आहे चेहऱ्याला. म्हणजे आपण ज्या पद्धतीने स्क्रब करतो त्या पद्धतीने आपल्याला स्क्रबिंग करून घ्यायचं आहे. तर आता हळद लावण्याचे सुद्धा आपल्याला चेहऱ्याला खूप फायदे होतात. नैसर्गिक ग्लो वाढतो याच्यामुळे. पिंपल्स किंवा मुरूम जे म्हणतो ना आपण ते कमी होतात. त्वचेची सूज किंवा लालसरपणा कमी होतो. डाग, काळे ठिपके आणि पिगमेंटेशन कमी करण्यासाठी हळद मदत करते. जंतू बॅक्टेरियांना स्किनवरच्या आपल्या आळा बसतो, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जास्त मोठमोठ्या पिंपल्स येत नाहीत. नंतर सूर्यप्रकाशामुळे झालेल्या त्वचेच्या नुकसानापासून सुद्धा संरक्षण आपल्याला मिळत असतं, म्हणजे जे टॅनिंग आहे ना ते निघून जातं. आता हे लावून झाल्यानंतर फेस आपला पूर्ण क्लीन करून घ्यायचा आणि जो बेसनचा आणि हळदीचा बनवलेला पॅक आहे तो आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचा आहे. आता याने काय होतं तर त्वचा आपली जी आहे ते खोलवर स्वच्छ होते. चेहऱ्यावरील अतिरिक्त जे तेल असतं ते कमी होतं. ब्लॅकहेड्स कमी होतात. त्वचेचा रंग जो आपला असतो, इथे काळा डाग दिसतात, तिथे पॅच जे पडलेले असतात ते पूर्ण कमी होतात आणि एकसारखा उजळ चेहरा दिसतो. डेड स्किन जी असते ती निघून जाते. त्वचा आपली एकदम ताजीतवाणी दिसते आणि चेहऱ्यावरती नैसर्गिक चमक येते. टॅनिंग कमी करण्यासाठी सुद्धा मदत करत असतो हा फेस पॅक किंवा त्वचेचे पोर्स स्वच्छ राहतात आणि खडबडीतपणा कमी होऊन आपली स्किन पूर्णपणे मऊ होते. आता इथे बघा तुम्ही किती छान स्किन झालेली आहे, पहिल्यापेक्षा एकदम ग्लो आलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही करायची आहे, जेव्हा हा फेस पॅक आपण रिमूव्ह करतो आणि स्किन पूर्ण स्वच्छ पुसून घेतो तर आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. आता मी इथे सेटाफलचं मॉइश्चरायझर यूज करते त्यामुळे मी ते लावले. तुम्ही जे पण कोणतं मॉइश्चरायझर यूज करता ते मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे.